मुंबईकरांसाठी महत्त्वाचं असणाऱ्या कोस्टल रोडचं उद्घाटन आज होत आहे सकाळी 10 वाजता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होतोय। खरं तर कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वी उद्घाटनाचा धडाका सध्या सरकारच्या वतीनं लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। समोर पाहतोय आपण मुंबईतला हा कोस्टल रोड या ठिकाणाहून सुरू होतो। मी वरळी परिसरात आहे। बिंदू माधव चौक ते नरिमन पॉइंट अशा पद्धतीनं जवळपास 10 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि यासाठी अगदी 7 ते 8 मिनिटांचा वेळ लागणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निमित्तानं जवळपास 14,000 कोटींचा खर्च या प्रकल्पावर झालेला आहे। मुंबईकरांना अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे। त्यांचा वेळ जो आहे तो अगदी काही मिनिटांवर आता येऊन थांबलेला आहे। जर साऊथ मुंबईत जायचं असेल तर या कोस्टल रोडचा वापर केला तर पूर्वी जवळपास 25 ते 30 ते 40 मिनिटं लागायची। आता मात्र हा वेळ कमी झालेला आहे। अगदी 10 मिनिटांच्या आतमध्ये आता आपल्याला वरळी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाता येणार आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी मुंबईकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांचं काय म्हणणं आहे, आपलं नाव काय, आपण कुठं राहता आणि साधारणपणे आता कोस्टल रोड सुरू होतोय, काय प्रतिक्रिया आहे? मी ॲडव्होकेट अनिल बनसोडे। मी सेशन कोर्ट आणि हायकोर्टला प्रॅक्टिस करतो। ह्या कोस्टल रोडमुळे आहे ना माझे भरपूर वेळ वाचणार आहे अँड आय विल सेव्ह द प्रेशियस टाईम ऑफ द कोर्ट। मला 40 ते 45 मिनटं टू व्हीलरला लागायची आणि फोर व्हीलरला मी ट्रॅफिकमध्ये अडकायचो। पण आता फोर व्हीलरमुळे आहे ना एक तर पेट्रोलची बचत होईल, वेळेची बचत होईल आणि मी वेळेवर सेशन कोर्ट आणि हायकोर्टला पोचू शकतो। त्याच्यामुळे याचा बराच फायदा मध्यमवर्गीय लोकांना होणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या सरकारला मी फार प्राधान्य देतो, त्यांना रिस्पेक्ट देतो। कारण त्यांनी भरपूर हे मी बघितलं सगळ्यांचं ह्याच्यात बिहारी परत उत्तर प्रदेश सगळ्या लोकांनी यांनी कोस्टल रोडला मदत केलेली आहे, काम केलेलं आहे। ह्याच्यात सगळ्यांचा काय म्हणतात सगळ्यांचं कष्ट आहे आणि सरकारने यांना सगळ्यांना धरलेलं आहे, सगळ्यांना मदत केलेली आहे, सरकारने सगळ्यांचा विचार केलेला आहे। आम्ही पण सरकारला रिस्पेक्ट देतो। दादा तुम्ही काय सांगाल, ज्या पद्धतीनं आता ह्या रोडचं काम पूर्ण झालेलं आहे, वेळ वाचणार आहे, सर्वसामान्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ? सर्वप्रथम तर मी बॉर्न टू बॉटम इथला आहे। मी हा कोस्टल रोडच्या पहिल्या विटेपासून तर आज लोकार्पण सोहळ्यापर्यंत मी ह्याचा साक्षीदार आहे आणि खरोखर हा एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षण आहे, जिथे मी अनुभव असा सांगेन की मोठे हॉस्पिटल हे त्या साऊथ मुंबईत येतात आणि तिथे जाताना माणूस ट्रॅफिकचा फार मोठी समस्या असते। आता ह्या कोस्टल रोडच्या निमित्ताने काही वेळेअभावी काय प्रसंग घडला तर एखादा पेशंट किंवा एखाद्या काही घटना असेल तिथे पोचताना माणसाला काही त्रास होणार नाही। दुसरी गोष्ट मंत्रालय किंवा शासकीय जे मोठे ऑफिस आहेत, जर आपल्याला फोर व्हीलरने जायचं असेल तर माणूस आपली फोर व्हीलर असूनही काढत नव्हता, पण आता हा वेळ खूपच वाचणार आहे आणि त्यांनी कनेक्टिव्हिटी ही वाढणार आहे। हाच पुढे बँड्राला मिळणार आहे, म्हणजे इथून एअरपोर्टला जाणंही सोयीस्कर होणार आहे। मी सरकारचं खरोखर आभार व्यक्त करतो की खूप चांगलं आणि योग्य पद्धतीचं काम असू शकतं आणि फास्ट काम झालं आहे आमच्या डोळ्यासमोर। हे फास्ट काम पहिलं तर आम्ही नाराज होतो की समुद्र, आता आमचा समुद्र राहिला नाही किंवा मग तो एक विसाव्याचा आमचा क्षण होता, तो आम्हाला दिसणार नाही। परंतु कुठेतरी प्रगती होत असताना त्या प्रगतीचे आपण साक्षीदार बनतो आणि त्या साक्षीदार बनत असताना इतका सुंदर जे आपण बघतोय की आज खूप मोठं हे रस्त्याचं काम झालेलं आहे, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो सरकारचं। आणि चांगलं आहे, एक वरळीकर म्हणून मलाही ह्याचा उपभोग होईल, इतर लोकांनाही ह्याचा फायदा होणार आहे। आपण पाहतोय मुंबईकरांच्या वरळीकरांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत। आता वरळीहून मरीन ड्राईव्हला जाणं किंवा वरळीहून एअरपोर्टच्या दिशेनं जाणं अगदी सोपं होणार आहे, कारण लवकरच दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होईल आणि त्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून वरळी सी लिंकला जोडलं जाईल। यासोबतच अटल सेतूला देखील लवकरच जोडण्यात येईल आणि त्यामुळं मुंबईकरांचा जो वेळ आहे तो आता वाचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।